कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा ये लीला, ये आजी हे सगळं सोनं जागीरदारांचं। हे मला माझ्या सासूनं दिलं होतं, मग मी अंतराला दिलं, आता हे सगळं तुझं आहे। ती पिढी दर पिढी असं चालतच राहणार। काय लीला अशी बघत काय उभी आहेस? लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे ना तुझा, आणि तुझे आई बाबाही येणार आहे, मग त्यातला जो दागिना तुला आवडेल तो घाल आणि तयार हो। घे। खरंच नको, आधीच किती दागिन्यात माझ्याकडे, केवढं काय काय दिलंय तुम्ही मला। नको असू दे ग, घे आवडेल तो घाल। आजी पण बिन काही, तिला तू जागीरदारांची सून आहेस, मोठी सून, आणि सासू पण आहेस। मग घे। एवढा विश्वास कधीच कोणी दाखवला नाही माझ्यावर। अरे बापरे, मग ज्यांनी विश्वास दाखवलाय ते वेडे आहेत का? आजी काय लीला तू पण, घे ना घाल, तुला जे आवडेल ते घे। आजी नमस्कार। सगळं मनासारखं होऊ दे, सगळं छान होऊ दे, घे लवकर तयार हो, घे। स्वरूप बघितलंस का? लग्न कसं झालं ग? बहिणी चुकून झालं। आणि मिळतंय काय? केवढी ती श्रीमंती, केवढा तो पैसा, ऐश्वर्य। कोणाचे दिवस कसे बदलतात ना। हो ना वहिनी, कशात काय नाही, आणि झालीये जहागीरदारांची सून। आणि सोनं बिनं घालून मिरवतीये। लाड सुरू आहे तो वहिनी, फक्त लाड। पण कितीही काही झालं ना तरी माणसाने एवढं हुरळून जाऊ नये। समोरच्याने कितीही लाड केले तरी स्वतःची लायकी काय आहे ही समजून वागावं। हे बरोबर बोललात तुम्ही बाई। लग्न कसं झालं ग? चुकून झालं। दिवस कसे आणि मिळतंय काय? श्रीमंती, केवढा तो पैसा, ऐश्वर्य। कोणाचे दिवस कसे बदलतात ना। कसं झालं? कशात काय नाही, आणि झालीये जहागीरदारांची सून। आणि सोनं बिनं घालून मिरवतीये। पण कितीही काही झालं ना तरी माणसाने एवढं हुरळून जाऊ नये। समोरच्याने कितीही लाड केले तरी स्वतःची लायकी काय आहे ही समजून वागावं। एवढं सोनं, खरंच माझी लायकी तरी आहे का एवढं सोनं घालायची? आई तू आता इथे असतीस तर काय चूक काय बरोबर सांगितलं तरी असतंस मला। छान दिसतेस ग, तर काहीतरी काळ लावत जा ग बाळा। बरं आजी सांगा, मी आता काय काम करू? काही काम करू नकोस, मस्त छान साडी नेसलीस, सजलीस, बस। सरोजिनी ताई, येऊ का आत? या 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 या, नमस्कार। ताई एकदम हिरोईन दिसतेस तू। तू पण गोड दिसतेस। बरं वाटलं तुम्ही आलात। हो या दर्शन घ्या। बाबा नमस्कार करते। हो ग बाई, दृष्टकडे नावी ग लीला। काय दिसतेस? काय ग? खूप छान केली आहे। हो ना, अगदी डोळ्यात भरून घ्यावं असं सजलंय घर। आता डोळे भरून घ्या, नंतर लोक खिसे भरून घेतले असंच म्हणणार आहेत। या ना दर्शन घ्या, या।
रजनीताई, जावई बापूंनी एवढा छान गणपती बाप्पा बनवलाय, खरंच वाटत नाहीये. त्यानेच बनवली, खूप छान मूर्ती बनवतो तो. छान छान डोळ्याचं पारणं फिटलं अगदी. पण काय हो, ते 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 आहेत ना मोदक, मोदक ते खरे आहेत का हो? म्हणजे खऱ्या सोन्याचे आहेत का हो? हो हो. खरं तर मीच ते हौसेनं बनवले होते, पण नंतर मग सुनांनाही आवडायला लागलं, त्या देखील पुढे करायला लागल्या. मी काय म्हणते, ते आपला गणपती बाप्पा आहे ना, तर त्याच्यासाठी आपण एक तरी सोन्याचा मोदक करायला हवा नाही? आई छान. हा आजी, जेवायला घ्यायचं का? हो ना, घेऊया ताट. चला चला, आपण जेवायलाच बसूया. मी आले, दर्शन घेऊन आले. हा बाप्पा, बघितलंस लीला किती सोन्याने मडली ती. ऐक ना, माझे जरा एक काम कर, मलाही असंच सोन्याने मडव. आणि माझी लाडकी रेऊ आहे ना, तिच्या अंगावर ह्याच्यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने असू देत. हा एवढं करशील ना, तुला 5 नारळांचं तोरण वाईट. हा एवढं करा बाप्पा. ते तुमच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत होते. काय तुम्ही काय उभे आहात? मी घेतले देवाचे आशीर्वाद. या आता तुम्ही माझे आशीर्वाद घ्या. तुमच्या सासूची आई आहे. उभ्या करायला पडा 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 पडा. छान छान होऊ दे. हा गणपती बाप्पा, ऐक माझा, या दोघींना आहे ना जरा सद्बुद्धी दे. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.